नमस्कार, सर्वांचं मनापासून तेज रेसिपीमध्ये स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत भसक्या पोह्यांचा चिवडा। तर त्यासाठी मी कढीपत्ता, फुटाण्याची डाळ, लसूण, शेंगदाणे, खोबऱ्याचे काप आणि हे घेतलेले आहे मकीचे पोहे। आता मसाला तयार करण्यासाठी तिखट घेतलेला आहे, धने पूड घेतलेला आहे, हळद घेतलेली आहे, गरम मसाला, चाट मसाला, आमचूर पावडर हे सर्व मी मिक्स करून घेणार आहे। घरगुती मसाला तयार केलेला आहे हा, याने खूप छान चव लागते चिवड्याला। आता बाकीचे साहित्य आपल्याला तळून घ्यायचे आहे। त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल गरम झाल्यानंतर शेंगदाणे, त्यानंतर फुटाण्याची डाळ, त्यानंतर खोबऱ्याचे काप, लसूण, कढीपत्ता आणि मकीचे पोहे हे सर्व व्यवस्थित तळून घ्यायचं आहे आणि ते चिवड्यामध्ये टाकायचं आहे। सर्व तळून झाल्यानंतर त्यामध्ये जो मसाला तयार केला आहे तो टाकायचा आहे आणि चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे।